नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये जे वातावरण आहे आणि आज जे आहे खंडणीच्या आरोपाखाली 31 डिसेंबर 2024 ला पोलिसांना शरण आलेला वाल्मिक कराड जे आहे तर त्याच्या विषय जे आहे आज कोर्टामध्ये सुनावणी होती आणि त्याच्यावर जी सुनावणी झालेली आहे याच्यामध्ये एसआयटीने काय कोर्टामध्ये युक्तिवाद केलेला आहे आणि कुठल्या आरोपात वाल्मिक कराडवर लावण्यात आलेले आहेत याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या बातमीच्या व्हिडिओतून देणार आहे। तर व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। वाल्मिक कराडचा जो आहे तर तो संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात जो आहे तो सहभाग असल्याचं एसआयटीने कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। हत्येच्या काही मिनिट आधी वाल्मिक कराड आणि हत्यारे जे आहेत सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये 10 मिनिटं जे आहे तर ते संभाषण झालेलं आहे फोनवरनं आणि त्यानंतरच 3:15 जे आहे ते संतोष देशमुख यांचं जे आहे ते अपहरण करण्यात आलेलं होतं। तर अपहरणाची वेळ जी आहे एफआयआर मध्ये 3 वाजताची दिलेली आहे, परंतु याच्यामध्ये जे आहे तर 3:10 20 मिनिटं ते 3:30 या कालावधीमध्ये विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये फोनवरनं संवाद झालेला जे आहे तर त्याची पुरावा जो आहे तर एसआयटीने कोर्टामध्ये सादर केलेला आहे। संभाषणाची जी वेळ आहे तर तीही सादर केलेली आहे। संतोष देशमुखांच्या हत्येच्या दिवशी सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यावरनं जे आहे संभाषण झालं आणि त्याच दिवशी वाल्मिक कराडनी हत्येच्या काही काळ आधी संतोष देशमुख यांना धमकावण्याचीही धमकी दिल्याचेही याच्यामध्ये जी पुरावे आहेत ते एसआयटीने सादर केलेले आहेत। आरोपींनी कट रचला, अपहरण केलं आणि त्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या केलेली आहे असंही एसआयटीने कोर्टामध्ये युक्तिवाद केलेला आहे। 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख, सरपंच संतोष देशमुख मसाजोग गावाचे जे होते तर त्यांचं अपहरण करून जी हत्या करण्यात आली होती त्याच्यामध्ये आतापर्यंत 8 आरोपी जे आहेत त्यांना मोक्का लावण्यात आला होता आणि आता जो 9वा आरोपी आहे वाल्मिक कराड यालाही मोक्का लावण्यात आलेला आहे। मकोका हा जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे। तर मकोकाच्या गुन्ह्यामध्ये जे आहेत जे आरोपी आहेत तर त्याच्यामध्ये आता वाल्मिक कराडचा सहभाग झालेला आहे। हत्येच्या सर्व आरोपी जे आहेत ते सराईत गुन्हेगार आहेत असेही एसआयटीने कोर्टात माहिती दिलेली आहे, म्हणजे युक्तिवाद केलेला आहे। कराडवर मकोका का लावला या गुन्ह्याची यादी जी आहे तर कराडवर आतापर्यंत जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याची यादी जी आहे तर तीही सादर केलेली आहे कोर्टामध्ये आणि त्यावरच आधारित पोलिसांनी जे आहे तर वाल्मिक कराड यांच्यावर जो आहे तो मकोका लावण्यात आलेला आहे। तर आतापर्यंतची ही जी बीड न्यायालयामध्ये झालेली जी सुनावणी आहे आणि त्याच्यानंतर वाल्मिक कराड यांच्यावर जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्याविषयीची ही संपूर्ण माहिती होती। तर ही संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन आले होते। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा। तुमच्या काहीही शंका असतील, अडचण असतील किंवा सजेशन असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा व अशाच प्रकारचे नवनवीन बातम्यांचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते। अपडेट माहिती पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।